वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलिंग विथ गणेशा. एक फूल वाहते सके, एक फूल वाहते सके, तेव्हा तुला पाहते सके, एक फूल वाहते सके. चला मित्रांनो, आपण सुरुवात करत आहोत आपल्या ब्लॉगला. आपण आलो आहे चिकूच्या बागेमध्ये जेवण करायला. आपण जेवण करून आपण आपल्या ट्रिपला सुरुवात करू. आपण आपल्या ट्रिपचा श्री गणेशा केलेला आहे. तसंच आपण पोहोचलो आहोत शिर्डी साईबाबाच्या नगरीमध्ये, म्हणजेच शिर्डीला पोहोचलो आहोत. आणि इथून आपण पहिले शिर्डी साईबाबाचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण दिवसभरामध्ये आपण शनी सिंगापूर पण कवर करणार आहोत. त्यानंतर आल्यानंतर आपण शिर्डीचा आजूबाजूचा परिसर फिरणार आहोत. तर त्यासाठी आपण तयार राहा. पहिले आपण शिर्डी साईबाबाच्या दरबाराकडं आता चाललो आहे. जाताना रस्त्यात आपल्याला दिसतं आहे की काही गर्दी नाही आहे दर्शनासाठी. आपण लवकरात लवकर दर्शन करूया. आता पोचलो आपण पहिल्या गेटला. आपण इथून पहिल्या गेटने आपण जाणार आहोत मध्ये. आपण पहिले साईडला लावून घेऊ गाडी. आपण येताना रस्त्यात बघितलं की काही गर्दी नाही आहे, पण आपण मध्ये एंटर केल्यास तसं आपल्याला गर्दी दिसून येते. कारण की शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी भाविक खूप दूरदूरून दर्शनासाठी येत असतात. तसं पकडलं केरला, लक्षद्वीप, त्यानंतर भारताच्या कोणाकोणामधून दर्शनासाठी येत असतात. काही भाविक विदेशात पण असतात, ते विदेशातून पण येत असतात. तुम्ही बघू शकतात की चांगलीच गर्दी आहे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची. याच्यानंतरचा प्लॅन आपला आहे की इथून आपण शनी महाराजच्या नगरीमध्ये आपण जायचं आणि त्यांचं दर्शन घ्यायचं. तिथून फिरल्यानंतर आपण वापस संध्याकाळी शिर्डीला येणार आहोत आणि शिर्डीला वापस आपण शिर्डीचा परिसर फिरणार आहोत आणि फिरून झाल्यानंतर आपण वापस इथून जाणार आहोत दुसऱ्या लोकेशनला. चला मित्रांनो, आपलं शिर्डी साईबाबाचं दर्शन झालेलं आहे. आता मी आपली गाडी घ्यायला चाललो आहे आणि हा आपला प्रसाद. आणि जे आपलं जे दर्शन आहे ते पूर्ण VIP मध्ये झालेले आहेत. म्हणजे VIP म्हणजे सर्वांच्यात एकच राहतं, फक्त आपण थोडं वेळ वाचून जातो. जसं आपलं खाटू श्यामला दर्शन झालेलं होतं, थोडं कॉन्टॅक्ट होते त्यामुळे झालेलं होतं दर्शन खाटू श्यामला. तसं इथं पण थोडं कॉन्टॅक्ट होते त्यामुळेच झालेलं आहे. आता बघू पुढं शनी सिंगापूरला जायचा प्लॅन आहे घरच्यांचा. आता जाऊ, तिथलाही तुम्हाला दाखवतो. एका दिवसाच्या ब्लॉगमध्ये 2 ठिकाणी फिरलेले आहे आपले. आणि आपली गाडी. नमस्कार मित्रांनो, आता जय साईराम. मी तुम्हाला ब्रीफिंग देतो आता की आमचं दर्शन कसं झालं, काय झालं आणि किती वेळामध्ये आम्ही वापस आलो. हिला थोडं बाजूला करा, कारण की थोडं गाडीमध्ये आपण आपलं घर तयार केलेलं आहे. म्हणजे असं आता हे आपण शिर्डी साईबाबाला आलो आहोत आणि इथून आपण शनी सिंगापूरला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर आपलं इथं दर्शन, आपण इथं पोचलो सकाळी 9:30ला पोचलो आपण. आणि त्यानंतर मामान ते होते, त्यांच्या घरी गेलो, फ्रेश झालो, नाश्ता पाणी केलं. त्यानंतर मामान त्यांच्यासोबतच आम्ही दर्शनासाठी निघालो. दर्शन खूप छान झालं. साईबाबाचं दर्शन झालं खूप छान प्रकारे. समोर समाधीजवळ जाऊन सुद्धा आम्हाला दर्शन झालं. ते खूप मोठी गोष्ट होती. आणि समाधीला आम्ही स्पर्श करू शकलो. आणि सॉरी मित्रांनो की तुम्हाला दाखवता नाही आलं मला की साईबाबाचं मंदिर परिसर वगैरे. कारण की जे पाकिस्तानी जे अटॅकची धमकी दिलेली, म्हणजे सांगितलं होतं ते काय आपल्याला माहीत नाही एवढं, पण की तिथं बॉम्ब असं वगैरे काहीतरी हल्ले करणारे साईबाबांच्या मंदिरावर. मग त्याच सिक्युरिटीसाठी मोबाईल वॉलेट वगैरे एंट्री नाही आहे, मोबाईलची पण एंट्री नाही आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय दाखवता नाही आलं. नेक्स्ट टाईम नक्की आपण बघूत, तुम्हाला दाखवीन नक्कीच. आणि हा आपला MP चा जो ट्रिप होती आपली, त्यानंतरचा हा ब्लॉग आहे. आणि मित्रांनो, खरं सांगू का की जे पहिले झालेले आहे ते ब्लॉग अजून एडिट करायचे बाकी आहे आणि खूप टाईम लागतो एडिट करायला पण. आणि आता करूत. कारण की कसं पेपर वगैरे हे थोडं बाहेरचं काम, कॉलेजचं काम, घरचं काम, आणि हे करता करता मग त्या गोष्टीकडे लक्ष जात नाही जास्त. नक्की या टायमाला सर्व जे पेंडिंग पडलेलं ते आपलं काम ते नक्की बाहेर काढेल. आणि जे आपले जे राजस्थान ट्रिप झाली, आता MP ची ट्रिप झाली मित्रांसोबतची, ती नक्की दाखवेल. आणि
जसं जसं प्रयत्न करेन की हा व्हिडिओ हा ब्लॉग लवकरात लवकर चॅनलवर येऊन जायला पाहिजे आपला. ओके. तर आपण पोचलो आहोत अशा नगरीमध्ये, ज्या नगरीमध्ये कोणत्याही दुकानाला किंवा घराला कडी लावली जात नाही. तर तुम्ही समजलाच असाल की आपण शनी महाराजच्या नगरीमध्ये पोचलो आहोत. आता आपण एंटर करतोय मध्ये. चला मित्रांनो, आपण पोचलो शनी शिंगणापूरला. आपण ते पाणी पित आहेत आणि हे आम्ही आता जस्ट एंट्री केली. तुम्ही पूजाची टोकरी बघू शकता. आणि हे आई ही दुसरी टोपली. आपण आलेलो शनी मंदिरला. तर चालू शकतो आपण. अशा भक्तिभावाच्या वातावरणात आपण चाललो आहेत शनी महाराजाच्या मंदिराकडं दर्शनासाठी. तर तुम्ही आजूबाजूला बघू शकतात की काय भव्य असं मंदिर बांधलेलं आहे आणि काही सुंदर अशी जागा गार्डनसारखं केलेलं आहे. असंच आपण अशा भक्तिभावाच्या वातावरणातून आपण चाललो आहे पुढं आणि मनामध्ये शनिदेवाची भक्ती ठेवत आपण दर्शनासाठी इतक्या लांबून दुरून आलेलो आहोत. तुम्हाला मंदिरचं दर्शन दाखवतो पूर्ण. इथं पूजाची इथून चालून जात आहे. इतर मंदिरांप्रमाणे येथे शनिदेवाची कोणतीही मूर्ती किंवा भव्य गाभारा नाही. येथे एक 5 फूट 6 इंच उंच काला दगड शिला आहे, ज्याला शनिदेवाचे रूप मानले जाते. ही शिला एका उघड्या चौथऱ्यावर स्थापित आहे. ऊन, वारा, पाऊस या सर्व ऋतूमध्ये शनिदेव येथे उघड्यावरच विराजमान असतात. शनी शिंगणापूर हे संपूर्ण जगात अशा एका वैशिष्ट्यासाठी ओळखले जाते जे ऐकून लोक थक होतात. या गावात कोणत्याही घराला, दुकानाला किंवा अगदी मकानाही दरवाजे आणि कुलूप नाहीत. येथील लोकांची अशी ठाम श्रद्धा आहे की स्वयं साक्षात शनिदेव या गावाचे रक्षण करतात. पूर्वी येथे महिलांना चौथऱ्यावर जाऊन पूजा करण्याची परवानगी नव्हती, परंतु आता महिला आणि पुरुष दोघांनाही समान रीतीने शनिदेवाचे दर्शन घेता येते. शनिदेवाच्या या शिलेवर मोहरी किंवा तेलाचे तेल अर्पण केले जाते. असे केल्याने कुंडलीतील शनी दोष किंवा साडेसातीचा त्रास कमी होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की साधारण 30-40 वर्षांपूर्वी गावात पूर आला होता. त्या पुरात ही काली शिला वाहून आली आणि एका झाडाला अडकली. जेव्हा गावकऱ्यांनी त्या शिलेला एका टोकदार वस्तूने स्पर्श केला, तेव्हा त्यातून रक्त वाहू लागले. त्याच रात्री गावातील एका भक्ताला शनिदेवाच्या स्वप्नात दृष्टांत झाला. शनिदेवानी सांगितले की मी याच रूपात इथेच राहीन, माझ्यावर कोणतेही छत बांधू नका. तेव्हापासून या शिलेची पूजा केली जाते. मित्रांनो, तुम्हाला शनी महाराजांची पूर्ण माहिती ही डिटेलमध्ये सांगितलेली आहे, जे की तुम्ही पुढचा आवाज ऐकलाच असेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तो आवाज AI थ्रू मी बनवलेला होता आणि माहितीही मी जेमिनावरून काढलेली होती. त्याचप्रमाणे शनी महाराजांची पुरी माहिती आपण घेत आपण मंदिराचं पूर्ण दर्शन करूया आणि त्यानंतर आपण थोडा टाईम थांबून त्यानंतर आपण आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपण जाऊया. काय काका? मंदिर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात असून शिर्डीपासून साधारण 6 किमी अंतरावर आहे. बघा मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे त्या मागच्या साईडला आहे, जे व्हिडिओमध्ये दाखवणारच तुम्हाला. आणि आता आपण आलो गाडीमध्ये, आता जाणार आहे तिथून वापस आपण शिर्डी जाणार आहोत आणि याच्यानंतर तिथं शिर्डीला थोडंफार फिरूत. त्यानंतर लगेच वापस मामाच्या घरी थांबणार आहे. तर बाकीचा दुसरी ट्रिप तिथं पुढं काढणार आहे, तो पण या व्हिडिओमध्ये येऊन जाईल. आणि हे मागं दिसतं हे मेन गेट आहे, इथून एंट्री होते.
आणि सर्व मागं दुकानं आहेत. इथून आपण तेलच्या ते सामग्री राहते पूजापाठची ते इथून घेऊ शकतो. आणि मध्ये जाऊन थोडं म्हणजे मूर्तीचा अंगावर तेल टाकायला पण काय तिकीट राहतं म्हणतं, तिकीट काढायला लागतं आपल्याला. आता हे बघा भाऊ, जे तिकीट काढायचं सांगता येते, आता ते आपल्यावर आहे ते काढायचं नाही काढायचं. ते मी तिथं काही तपासतो नाही केला की कितीला आहे काय आहे कसं आहे. पण एक माझं मत सांगतो आहे की तिथं पैसे देण्यापेक्षा दुसऱ्याकडे दिलेलं बरं. आणि समोरून दर्शन आलं तेच खूप मोठी गोष्ट शनी महाराजची. शनी महाराजचं पहिली वेळेस चालवलं होतो तेव्हा डायरेक्ट समोरून दर्शन होतं. तेव्हा हे रिंग वगैरे काही लावलेलं नव्हतं. आणि त्या VIP एंट्री म्हणजे मूर्तीवर तेल चढवणं, तर तसलं काहीच नव्हतं. ते आता चालू झालेलं आहे. आणि धीरे धीरे अजून गोष्टी वाढत जातील. बघू. चला आता आपण पहिले शिर्डीला जाऊ, शिर्डीचं दर्शन करू. शनी सिंगापूरला आहे आणि इथून आता आपण वापस शिर्डीला जाणार आहोत आणि शिर्डीला थोडं फिरणार आहोत आणि तिथून काही वस्तू घेणार आहोत. हा काका काहीतरी करताय का बघत. काय काका काय करताय? का मित्रांनो, आपण इथं रस प्यायला थांबलो होतो आणि आपल्या घरचे कसे झोके खात आहे हे बघ माग दाखवतो तुम्हाला. हे बघा यांचे झोके. कुठून? हे बघा आपली आई. आई इकडे बघ. रुमाल पडला, रुमाल. मस्त आहे. त्या साईडला ते रस पप्पा बसताय. आपण वापस पोचलो आहोत शिर्डीला. आणि शिर्डीला ही खूप साईबाबांची खूप अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला बघायला भेटते. कमळावर उभी मूर्ती आणि हा सुंदर असा परिसर. आणि सक्सेसफुली ही ट्रिप आपली सक्सेस झालेली आहे. आणि यानंतर आपली दुसरी ट्रिप राहणार आहे कैलास मंदिर आणि तिथल्या लेण्या वगैरे. आणि त्यानंतर आपण शेगावला पण जाणार आहोत. इथपर्यंत आपला व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू, धन्यवाद. ओम साईराम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.